शरद पवार यांच्या घरी सगळे पवार कुटुंबीय हे जमणार आहेत असं कळतंय। पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना आमंत्रित केलंय। राजकीय क्षेत्रात तसंच अराजकीय क्षेत्रामध्ये पवार कुटुंबियांमधील अनेक जण सक्रिय आहेत आणि ते आता एकत्रित जमतील। शरद पवार यांच्या घरी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलंय। संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंब एकत्र येणार आहे। रेवती सुळे यांचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळतेय। माहिती जाणून घेऊयात, अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आजच्या या कार्यक्रमानिमित्त अख्खं पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळेल। शरद पवारांची गेल्या काही दिवसापासून आपण तब्येत बिघडलेली होती। आता शरद पवार पूर्णपणे बरे झालेले आहेत। आज शरद पवार जे आहेत ते सायंकाळच्या वेळी आपल्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी येणार आहेत आणि त्यांनी यावेळी आपल्या सगळ्या पवार कुटुंबियांना देखील आमंत्रित केल्याचं समजतंय। खरं तर स्नेहभोजनासाठी या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातील तसेच अराजकीय क्षेत्रातील सगळे जे पवार कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना शरद पवारांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या ज्या कन्या आहेत रेवती सुळे यांचं लग्न देखील अगदी काही दिवसांवर आलेलं आहे आणि त्याची देखील पवार कुटुंबाला तयारी करायची आहे आणि त्यानिमित्ताने आज सगळं पवार कुटुंब जे आहे ते पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी येणार असल्याचं समजतंय। खरं तर जय पवार असतील, पार्थ पवार असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, आमदार रोहित पवार असतील किंवा त्यांचे आई वडील असतील, अशा सगळ्यांनाच शरद पवार यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि सायंकाळी 5 नंतर हे सगळे पवार कुटुंब एकत्र येणार असल्याची सध्या माहिती समजते। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।